नमस्कार सगळ्या भावा बहिणींना। तर भावा बहिणींनो, आताच हो का एवढ्या जम्पराच्या हात शिलाया म्हणजे हुक बसावले ती, अजून बरीच राहिले ती। एवढं जम्पर सगळं अस्तराचं जम्पर आहे तर सगळ्याची आता ही बसावली हुक फिक। आणि पुरींनी डबं नेलं नव्हतं, मग डबं दिलं मागणी लावून। डबं मी नाही गेली, पण ती आमच्या पाहुणा एक चालला होता गावात, मग दिलं शाळेत पुरींला डबं। आणि त्या दुसरी जी गेलेली शाळेत आहे मोठी, तिला काय डबा दिलाच नाही बरं का, तिने नेला नाही सकाळी डबा। आणि आता इतक्या लांब कवा जायचं, त्याच्यामुळं तिकडं काय मी डबा दिला नाही। आणि माझ्या डोक्यात माझं टेन्शन, त्याच्यात मला माहेरावने फोन की असं असं चाललंय म्हणून। आणि ती प्रत्येक वेळेस सांगतात बरं का, मला असं असं चाललंय, असं असं होतंय। ती काय होतंय माहितीये का, आमचा बारका भाऊ म्हणजे आव्या, त्याचा सासरवाडीची लोक काय करतात, फोनवर त्याला शिवीगाळ करतात, आईला शिवीगाळ करतात, परत राजाला शिवीगाळ करते ती। आणि आम्हाला बी देत असतील शिव्या, काय ती काय माहित नाही आपल्याला, पण आम्हाला बी देत असतील शिव्या बहिणींना बी। पण ही प्रत्येक वेळेस मला सांगत असतात, पण मी काय ह्याच्या जास्त काय म्हणजे बोलली नाही आतापर्यंत। म्हणलं जाऊ दे, आज नाही उद्या होईल नीट, ह्या दृष्टिकोनातून मी काय बोलली नाही। तर तुम्हाला सांगते, ह्यांचं प्रत्येक वेळेस तीच चालू आहे, प्रत्येक वेळेस तीच चालू आहे। जेव्हा बघावं तेव्हा ह्यांच्या शिवीगाळ चालू आहे। त्या आव्याला जीव मारायची धमकी देते ती, हातपाय मोडून टाकीन, माणसं घेऊन येईन, तुझ्या बोटक्या बोटक्या करीन, तुझी बुटकी वाटीला येऊ देणार नाही, तुझं खांडोळ्या करून फेकीन, असं धमक्या त्या आव्याला, त्या पुरीचा म्हणजे आव्याच्या बायकोचा भाव, त्याच्या सासरवाडीची जी माणसं आहेत तिचा चुलत, तिच्या चुलत्यानं तर माझ्या आईला इतक्या घाण घाण शिव्या दिल्या होत्या, तरी पण आम्ही ह्याच्यावर अजून एक शब्द पण बोललेलो नाही भावा बहिणींना। आता तुम्ही चुकलं तर सांगा, माझं जर काही चुकलं ना तर तुम्ही सांगा मला। ह्यांनी डोळं झाकून लग्न केलं होतं का? ह्यांनी जे ह्या पुरीच्या घरच्या लोकांनी डोळं झाकून लग्न केलं का? त्याला बोलायला, त्याला म्हणजे त्याचा शब्द गुत्तू जरा बोलायला, तो तब्येतीने जाड होता, आम्ही त्याला काय वाळला असा सालून सुद्धा लग्नाला उभा केला नव्हता, असा साळला बी नव्हता। तो बोबडा बोलत होता, ही बी समोरची गोष्ट आहे। तो तब्येतीने जाड होता, ही बी समोरची गोष्ट आहे। ही त्यांनी जी लग्न करताना डोळं झाकून असं घेतलं होतं का? त्यांना दिसलं नाही, आणि आता त्यांना ती दिसायला लागलंय। तो तब्येतीने जाड हाय, परत त्यो काय म्हणतात, त्याला बोलता येत नाही, हे आता दिसायला लागलं का त्यांना? मग आता त्यांना वाटतं का की बाबा लग्न केल्यावर, लग्न झाल्यावर 5-6 महिने त्यांनी, फक्त 5-6 महिने बी नसल, 2-3 महिने पोरगी ती नांदली असल। आणि राहिली गोष्ट तर तुम्ही तर बघितलंय, प्रत्येक वेळेस मी काय माझ्या भावाचीच बाजू घेतलेली नाही, त्या आव्याची, तर त्या पुरीच्या साईडनं पण मी बोललेली। जेव्हा बी आव्याचं चुकीचं वाटल त्यावेळेस मी पुरीच्या साईडने पण बोललेली आहे, तुम्ही माझं व्हिडिओ बघितला असेल माग। मग मला काय म्हणायचंय, जर आम्ही आमच्याची चुकी काढून त्या पुरीला साथ दिलेली, मग ह्यांनी त्या पुरीला काही त्रास एवढा जाच नव्हता कुठल्या गोष्टीचा, मग कशामुळे ह्यांचं खटकलं, ह्यांनी पोरगी कशावरून नेली ह्यांच्या जीवाला माहिती। जरी पोरगी नेली, काय नवरा बायकोचं आता नवीन नवीन कसं असतं, पटत नाही, एकामेकाला समजून घ्या वेळ लागतो, भांडण तांडण होत राहतं, काय चुकतंय काय नाही ही ह्यांनी सांगायचं ना, आमच्या कानावर घालायचं, आम्ही त्याच्यातून सोल्युशन काढलं असतं। ह्यांनी आजपर्यंत तिकडं काय घडतंय काय नाही, ती त्या आव्याला नाहीत असल्या शिव्या देतात, एवढ्या धमक्या देतात, ह्यांनी अजूनपर्यंत आम्हाला फोन करून कुठल्या गोष्टी कळवल्या नाहीत। राहिली गोष्ट तर आईला सुद्धा म्हणतात की तुमच्या पोरीला काय सांगू नका, आईला आव्याला धमकी देतात, आम्हाला काय सांगायचं
सांगायचं नाही, म्हणजे पुरींला काय सांगायचं नाही, तुमच्या बहिणींना तुमच्या लेकींना काय सांगायचं नाही. म्हणून माझ्या आईला आव्याला पण धमकी देतात. आव्याला म्हणतात तुझ्या बहिणींना काय सांगायचं नाही, आणि आईला म्हणतात तुमच्या लेकींना काय सांगू नका. आपल्यातल्या आपल्यातच आपण सोडचिठ्ठी घेऊ, आपल्यातल्या आपल्यातच आपण सगळं करू, पुरींना तुमच्या काय कळू देऊ नका, तिकडं सांगू नका, अशी आईला माझ्या म्हणते ती. मग मला काय म्हणायचंय, आणि आय काय आम्हाला सांगितल्याशिवाय राहणार आहे का, सांगणारच ना. तरी पण आम्ही म्हणतो की जाऊ द्या, काय म्हणजे नॉर्मल गोष्टी असतेल्या, नॉर्मल असतील म्हणून आम्ही काही जास्त काय त्याच्यावर ऍक्शन घेत नाही भाऊ बहिणींनो. आणि मग ह्यांनी त्याचा जास्त गैरफायदा घेतला ह्या लोकांनी. ह्यांना सोडचिठ्ठी पाहिजे ना, ह्यांनी कायद्याने लेटर पाठवावं, असं आम्ही ह्यांना पहिल्यांदा पण सांगितलंय की तुम्हाला जर सोडचिठ्ठी पाहिजे ना, एकतर तुम्ही खेळखंडोबा केलेलाच आहे. आम्हाला हो का आमचं करता धरता कुणी नव्हतं. आम्ही तिघा भाऊ बहिणींनी त्याचं आमच्या बारक्या भावाचं लगीन करून दिलं. मग जर त्याचं काही चुकीचं वाटत असलं काय तर समजून सांगण्याचं मोठ्याचं काम असतं. मोठा जर उड्या मारायला लागला घोड्यावर बसवून तर बारक्यांनी काय करायचं, असं आहे ना. आणि त्या पुरीला तशी नांदायला तिच्या घरचीच माणसं जाऊ देत नाही. पोरगी आम्ही लग्न झालं तेव्हा तिचा अनुभव घेतला होता, पोरगी नांदायला नाही म्हणतच नव्हती, म्हणजे ती म्हणायची मला नांदायचंय, पण तिच्या घरच्या लोकांनी तिला नांदू द्यायना ती. आणि राहिली गोष्ट तर तिला फोनवर सुद्धा बोलू दिलं नाही. म्हणजे ज्यावेळेस ती गेली होती ना त्यावेळेस मी एकदा तिला फोनवर बोलली होती. त्यावेळेस काय गोष्टी चुकीच्या म्हणजे वाटल्यावर आपण विचारत नाही वय, काय तिच्या गोष्टी चुकीच्या म्हणजे कानावर आल्या माझ्या. मी विचारायला गेली तर पोरगी लगेच चक्कर येऊन पडली म्हणजे पुरीला बोलू सुद्धा देत नाही. तिला चक्कर आली, तिला दवाखान्यात नेली अशी म्हणते ती. बरं ठीक आहे, तुमच्या मनाने आपण काय बघायला नाही. पण मला काय म्हणायचंय, लग्नाच्या टायमाला आम्ही होतो सगळीजण, आम्ही तिघं म्हणजे ती योगी होती, मी होती, राजा होता, आम्ही तिघांनी मिळून आम्ही लग्न केलंय त्या आव्याचं. मग सोडचिठ्ठीच्या टायमाला आमची गरज महत्वाची नाही का, म्हणजे आम्हाला सांगायचं नाही का सोडचिठ्ठीच्या टायमाला. आणि जर ह्यांना सोडचिठ्ठीच पाहिजे तर ह्यांनी कायद्याने लेटर पाठवा ना. तुम्ही नॉन ट्रिकन, पॉइंट्रिकन, सोनट्रिक कसले असते ते आम्ही अजून बघितलं नाही, आम्ही वाचलंच नाही. नॉन ट्रॅक तुमच्याकडे चलत असेल, नॉन ट्रॅक आमच्याकडे नाही चलत. नॉन ट्रॅक आम्ही कायद्याने काय असेल ती कायद्याने तुम्हाला सोडचिठ्ठी मिळेल, तुम्ही लेटर पाठवा. ह्याच्यावर काय मी दुसरं तुम्हाला बोलणार नाही. आणि राहिली गोष्ट तर आव्याला तुम्ही म्हणताय पुरीचं लग्न केलं तर मग कानून ती गुन्हा आहे. बिगर सोडचिठ्ठीचं लग्न केलं म्हणल्यावर कानून गुन्हा आहे. कोर्टाचं नोटीस पाठवा. जर ह्याने आमच्या पोरांनी सही नाही केल्यावर कोर्टाचं बोलावणं येईल, मग तिथं विचारपूस होईल की कशामुळे पुरीला नांदायचं नाही. तुम्ही त्याचं कारण बी सांगत नाही, पुरीला का नांदायचं नाही. ती तुम्हाला कोणतंच जमाना पुरीला का नांदायचं नाही त्याचं कारण तर पाहिजे ना. काय तिला कशामुळे नांदायचं नाही ह्याची विचारपूस झाल्याशिवाय आम्ही सोडचिठ्ठी कशी काय तुम्हाला देणार डायरेक्टच. हा बर, लग्न काय भावला भावलीचा खेळ आहे का. सगळ्या गोष्टी विचार मन जुळवूनच लग्न केलं जातं. लग्नाच्या आधी पोरगी 2 महिने तरी दोन महिने नवऱ्या संग सारखी गुलुगुलू बोलत होती. त्यांनी तिला फोन पण नेऊन दिला होता. हा तवा नवरदेव तुम्हाला नवरदेवात कुठल्या गोष्टीचा दोष नाही दिसला, आणि आता नवरदेवात दोष दिसतात म्हणजे नेमकं काय भानगड आहे आता आम्हाला बी समजा ना भाऊ बहिणीनो. कारण की आम्ही काय जास्त ना त्याच्या सासरवाडीच्या संपर्कात ना त्याच्या संपर्कात. आणि ही पोरग काय करायचं, पहिलं ज्या वेळेस ह्याला शिवीगाळ व्हायची ना त्याच्या सासरवाडीवरून, त्यावेळेस ही काय आम्हाला सांगत नव्हतं. कारण की त्याला त्याच्या बायकोसाठी सगळं सहन करायचं. त्याला बायको पाहिजे, मला याय ना कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. म्हणून त्यांनी सगळ्याला जरी शिव्या दिल्या ना त्याच्या सासरवाडीच्या माणसांनी, तरीही कुणालाही काय सांगतच नव्हतं की ही मला शिव्या देतेयात, ही तुम्हाला शिव्या देतेयात. का तर ह्याला बायको पुढं दुसरं कुणी दिसत नव्हतं, फक्त बायको दिसत होती. बायको दिसती त्याला, बायको पुढं दुसरं कुणीही दिसना. त्याच्यामुळे त्यांनी किती जरी शिव्या गाळ्या दिल्या तरीही गपचिप आपलं ठेवायचं. आणि तिकडे जरी गेलं ना सासरवाडीला तरी ह्याचं आहे ना
किमान 9-12 करायची तरी पण ही इकडे कळू देत नव्हती का तर म्हणतेल घरची म्हणतेल मग सोडून दे बायको असं तसं म्हणून ही काय कुणाला सांगत नव्हतं पोरग. तर आता तुम्ही सांगा ह्यांना सोडचिठ्ठी पाहिजे म्हणल्यावर ह्यांनी कायद्याने करायला पाहिजे का नाही? लेटर पाठवावं, कोर्टात बोलावणं होईल, विचारपूस होईल, पुरीला पण होईल, पोराला पण होईल. मग जी काय तुमचं कारण असेल ते तुम्ही कोर्टात मांडा ना. जी बी तुमचं काय कारण असेल कशाचं बी असू द्या कारण तुमचं तुम्ही स्पष्ट कोर्टात मांडा. मग कोर्ट तुम्हाला देईल ना ही सोडचिठ्ठी. इकडे कशाला सोडचिठ्ठी? हे काय भावला भावलीचा खेळ आहे वय? हा आज नवरदेवन बायको झाली आणि उद्या लगेच सोडून दिलं. आम्ही 3 लेकरं काढून बसलोत. आमचं बी नवरा आम्हाला त्रासच देत होतं, आम्ही बी त्रास काढला. मग माझं ती म्हणणं नाही की आम्ही आमच्यासारखं सगळ्या पुरींनी करावं, पण काय कारण आहे ती तरी सांगावं ना. कशामुळं सोडचिठ्ठी पाहिजे, काय पाहिजे? आणि बरं तुम्ही जी शिवीगाळ करताय त्याच्या आईला करताय, त्याच्या भावाला करताय, त्याला करताय, राहिलं सायला बहिणींना बी करत असाल तुम्ही. असं नाही कारण की एवढ्या सगळ्यांना करताय म्हणल्यावर बहिणी कशाला सोडचाल तुम्ही? बहिणींना बी शिवीगाळ करत असाल पण पोरग सांगत नाही कारण की बहिणी जरा ऍक्शन घेणार आहेत ना. मग बहिणींनी ऍक्शन घेतली तर त्याची बायको त्याच्यापाशी यायची नाही, असं प्रॉब्लेम होत असेल. बहिणी जरा कशा ऐकून घेणाऱ्या नाहीत, बहिणी जागची जागेवर स्केच करणार आहेत ना, स्केच करतेल्या बहिणी त्याच्यावर ऍक्शन घेतील. त्याच्यामुळे पोरग जरा सांगा ना, दबतय नरामतय. आणि तुम्ही जी त्याला धमक्या देताय की तुझ्या खांडुळ्या करून टाकीन, तुझ्या बोटक्या वाट्याला येऊ देणार नाही, तुझा हातपाय तोडीन, ही कोणच्या ह्याच्यावर धमक्या देता तुम्ही? कोणच्या ह्याच्यावर धमक्या देताय? हा कारण काय आहे तुमच्या अशा धमक्या द्यायच्या? कोणत्या अधिकाराने तुम्ही धमक्या देताय? हा जी त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना, कुणी जरी त्याच्या केसाला धक्का लावला तरी तिथं नाव तुमचं येणार, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्या बरोबर बरंच असा अपघात झालेला आहे. आम्ही तर म्हणतो ते अपघात सुद्धा तुम्हीच केला असतेल. ती जे अपघात त्याच्या माग बरंच अपघात झाले त्याच्या बरोबर, ती अपघात सुद्धा तुम्ही केला असावत असा आमचा संशय आहे. माझा स्वतःचा संशय तसाच आहे. कारण की तो कुठं बी गेला ना तरी त्याला आहे ना गाडीने कुणी धडकिवलंय, कुणी काय केलंय, असं हेल्मेट घालून कुठं काय करून मग ती अपघात बी तुम्हीच केलेला असावत. त्याच्यावर जीव मारली धमकी ही झालेला आहे, अपघात जीव घेणं अपघात झालेला आहे. प्रत्येक वेळेस आम्ही आहे ना ह्या गोष्टीवर आहे ना, म्हणजे आम्ही जास्त विचार नाही केला, पण आता विचार करावा लागेल. तुमच्या ह्या धमक्यांमुळे आम्हाला विचार करावा लागेल. जे आमच्या पोरांवर पोरावर जी हल्ला होतोय ना, ह्यो तुमच्यामुळे होतोय आणि तुम्हीच करावताय तो हल्ला, असं म्हणायला काही हरकत नाही. का माहितीये का, तुम्ही प्रत्येक वेळेस त्याला फोनवर धमक्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर 4-8 दिवसांनी त्याच्या बरोबर अशी घटना घडलेली आहे. आणि ती बी जी घटनाकारी माणूस आहे ना, तो हेल्मेट घालून असतोय. तर काय हेल्मेट घालून असतात, पोरं असते ती, हा गाडीवर त्याला धडकवून जाते ती, बळच त्याच्या अंगावर गाड्या घालते ती. त्याला आता माग पण गॅसची टाकी का काय भरायला गेलता, त्यावेळेस तो गॅसची टाकी घेऊन निघाला होता तर 2 पोरांनी येऊन त्याची गाडी धडकावली मागणी. म्हणजे मागणी नाही वाटतं, असा तो चालला होता आणि आडवीच त्याला अशी धडकावली गाडी. तेव्हा पण त्याच्यावर जीव घेणा हल्ला झालेला आहे. पण आम्ही आपलं तो असा रस्त्याचा हल्ला म्हणून आम्ही म्हणजे आपलं कसं आहे, रस्त्यावर असे अपघात होत असते त्याच्यामुळे आम्ही विषय एवढा डोक्यात सिरियस घेतला नाही. पण आता सिरियस घ्यावा लागेल कारण की त्याच्यावर प्रत्येक वेळेस हल्ला झालेला आहे. भाऊ बहिणींना तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये, त्याच्या महिन्याला 2 महिन्याला त्याच्यावर म्हणजे असं ही झालेलं आहे, तो असा जागेवर पडलेला आहे, गाड्या धडकावतात त्याला येऊन. हा मग किती जरी माणूस नवीन गाडी चालवणारा असलं तरी असं सारखं नाही ना घडणार. एकदा घडल, 2दा घडल, प्रत्येक वेळेस ह्याला गाडीने धडकावलेला आहे, प्रत्येक वेळेस गाडीने धडकावलेला आहे. मग विचार करायची गोष्ट आहे का नाही? जर आव्याला जरी मला म्हणायचंय भाऊ बहिणीनं ही ह्यांचीच काम आहेत, ह्या लोकांचीच, हीच लोक करते ती. ह्यांनी पूर्णपणे त्याला मारायचा प्रयत्न चालवला का तर त्यांची पोरगी त्याला दिली, त्याला बायको आहे आणि त्या बायकोसाठी तो येडा झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला उडवायचं असं ह्यांच्या डोक्यात चाललंय का काय देव जाण.
पण एवढा आखरीत? अरे तुम्ही आधीच बघायचं ना, मग आधीच बघायचं, सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करायचं आणि मग तुमची पोरगी द्यायची. हा, मग तुमची पोरगी लग्न करून लावायची ना. तुम्हाला लग्न, तिला नांदूच द्यायची नव्हती तर तिचं लग्न तरी करायचं नाही. कशाला एखाद्या गरीबाचं घर उद्ध्वस्त करायचं? का म्हणून एखाद्याच्या गरीबाच्या घरात काय म्हणतात का नाही, एक तर लग्न झाल्यापासून त्यांच्या घरादाराचा खेळ खंडोबा झालेला आहे, तरी पण आम्ही तुमच्या पोरीला दोष दिलेला नाही. तिचं घरात पाऊल पडल्यापासून त्यांच्या घरात म्हणजे खेळ खंडोबा काय म्हणतात, लक्ष्मीचं पाऊल घरात पडल्यावर घरात एक प्रसन्नता असती, घरात एक शांतता असती. पण तिचं जसं पाऊल घरात पडलं तसं लगेच रक्तारूढी, रक्ताचं पाठ व्हायला लागल्यात. तरी पण आम्ही कधी तिला दोष दिलेला नाही. का दिला नाही दोष? की बाबा आपण कुठल्या गोष्टीवर कुणाच्या लेकरांना दोष देत नाही. म्हणजे ही कसं आहे, असं घडत असतं आपण जीवनात. पण ती लग्न जसं झालंय ना तसं त्यांच्या घरात काय नाही काय घटना अशा घडायलाच लागल्या ते. आणि रक्ताशिवाय तर विषय दुसरा वेगळा नाहीच, नुसतं रक्त. राजाच्या बाबतीत घडलं, राजाचं तर त्या दिवशी वटण तीन तुटला होता, भांडणं तणं. तरी पण आपण आहे ना त्या पुरीला कधी दोष दिला नाही आणि देणार बी नाही. पण तरी पण तुम्ही प्रत्येक वेळेस घेण्या देण्याचं त्या आव्याला फोन करून जी शिवीगाळ करता, ही कारण काय आहे? हा, तुम्ही शहाण्या माणसांना फोन करा ना आणि बहिणींना सांगू नका सोडचिठ्ठी द्या. बहिणींना सांगू नका ना आम्हाला सोडचिठ्ठी द्या. सोडचिठ्ठी काय खेळ नाही वय? कायद्याने माग ना सोडचिठ्ठी, लेटर पाठवा, लेटर दाखवू आम्ही सोशल मीडिया. हो का, आलं लेटर पुरीच्या घरच्यांकडून सोडचिठ्ठीचं. उगाच आपलं जवा बघावं तवा हाईच काहीतरी, जवा बघावं तवा. आणि पोरींना सांगू नका, पोरींना सांगू नका. पोरी काय ह्याच्या बोलत नाही त्या, त्याच्यामुळं गैरसमज करून घेऊ नका. त्या आव्याला कुणी नाही असं. आव्याला सगळी आहेत, पण आम्ही कसं आहे टाइम आल्यावर कुठली बी गोष्ट हातात घेतो, तसं नाही. आणि तो टाइम आता यायला लागला या हातात घ्यायचं. तुमचं डोक्याच्या वरून पाणी चाललं ना त्याच्यामुळं, तर टाइम हातात घेतला. आता आम्हाला टाइम म्हणजे तुम्ही जी केलं ना आखरीत, हे आखरीत लय ओव्हर व्हायला लागलंय. त्याच्यामुळं ही आम्हाला जरा ह्याच्यावर बोलावं लागायला लागलंय. त्याच्यामुळं तुम्हाला जर काय करायचं असेल ते कायद्याने करा. मध्ये असं त्या पोराला जर आता इथून पुढे त्याच्यावर अपघात घडला तरी आम्ही तुमचं नाव घेणार आणि तुमच्या नावाने कंप्लेंट करणार.